नमस्कार, जय गणेश. मी तुम्हा सर्वांचे आपल्या यावर्षीचा पहिला देखावा स्वामी दरबार भाग 1 मध्ये स्वागत करतो. चला तर ह्या भागात आपण देखाव्याची मोजमापणी पाहूया. सर्वप्रथम मी घरातल्या गणपतीच्या टेबलचे माप घेतले, कारण त्यावर बसेल असाच देखावा आपण करणार आहे. तर यामध्ये आपल्या टेबलची हाईट ही 31 इंच, विड्थ ही 36 इंच आणि लेंथ ही 72.8 इंच इतकी आहे. टेबलचे तर झाले. आता त्याच्यावरती सिलिंगपर्यंत जी जागा उरते आपण त्याचे मेजरमेंट नोट डाऊन करून घेऊ आणि तुम्हाला सुद्धा सांगतो त्याची उंची ही 6 फूट आहे. हे करत असताना माझ्या डोक्यात सतत एक प्रश्न सुरू होता, तो म्हणजे वर स्वामीच्या देखाव्यासाठी किती जागा ठेवायची आणि खाली गणपती बाप्पासाठी किती जागा ठेवायची. मी खूप पॉसिबिलिटी ट्राय केले, वेगवेगळे माप घेतले, पण दोन्ही देखावे नीट बसत नव्हते. मग मी असा विचार केला की दोन्हीसाठी जर 50% भाग वापरला म्हणजे गणपतीसाठी 50% आणि स्वामींसाठी 50%. टेबलपासून वर सिलिंगपर्यंत एकूण उंची 6 फूट आहे. त्यामुळे त्यातील 3 फूट ही गणपती बाप्पासाठी आणि उरलेली 3 फूट ही स्वामींच्या देखाव्यासाठी. आता दोन्ही भागांचे इन डिटेल मेजरमेंट बघूया. सर्वप्रथम तर आपण बाप्पापासून सुरुवात करूया. आता देखाव्यांमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे स्केच. ते आपण ह्यासाठी काढतो की ज्यामध्ये आपल्याला सर्व मेजरमेंट लिहून ठेवता येईल आणि एक्झॅक्ट आपल्याला आपला देखावा कसा करायचा आहे हे सुद्धा कळते. म्हणून मी पूर्ण गणपतीचा भाग हा पहिला स्केच काढून घेतला आहे. इथे आपली टोटल हाईट ही 3 फूट म्हणजेच 36 इंच असणार आहे आणि खाली इथे आपला टेबल असणार आहे. इथे गणपतीच्या पाट्याला आपण 5 इंच जागा घेऊया. बॅकग्राऊंड पिलरसाठी मी हाईट 15 इंच घेतली, म्हणजे पाटा आणि पिलर मिळून 20 इंच होतात. म्हणजेच आपल्या 36 इंचामधून 20 इंच गेले राहतात 16 इंच. मग त्यामधून मी आपल्या कर्व्हसाठी 10 इंच आणि वरती जाळीसाठी 6 इंच अशी जागा ठेवली आहे. आपला जो बॅकग्राऊंड आहे त्याच्या मध्यभागासाठी मी 30 इंच जागा घेतली आहे, म्हणजे आपली मूर्ती त्याच्यातच बसेल. आणि बाजूच्या पिलरची रुंदी ही मी 21.4 इंच घेतली. ह्यामध्ये आम्ही मंडईच्या मूर्तीची साईज ही आधीच घेऊन ठेवलेली आहे, ते तुम्हालाही सांगतो. बाप्पाची हाईट ही 18 इंच, लेंथ ही 25.5 इंच आणि विड्थ ही 14.5 इंच आहे. आपल्या अखंड देखाव्याची लेंथ ही 72.8 इंच असणार आहे, कारण आपल्या टेबलचीच लेंथ ही 72.8 इंचेस आहे. म्हणून आपण त्याप्रमाणेच आपल्या देखाव्याची लेंथ घेणार आहे. हे आपल्या बाप्पाच्या भागाचे पूर्ण मेजरमेंट आहे. एक भाग तर पूर्ण झाला. आता स्वामींच्या भागाचे आपण माप घेऊया. यामध्ये सुद्धा मी पुन्हा एकदा अखंड स्केच काढून घेतले, म्हणजे आपल्याला प्रत्येक याचे माप व्यवस्थित लिहून घेता येईल. या स्केचमध्ये पिलर्स आणि स्वामी जरी एका लाईनमध्ये दिसत असले तरी स्वामी आणि ते बॅकग्राऊंड हे मागच्या बाजूला असणार आहे आणि 4 पिलर हे पुढे येणार आहेत. आता यामध्ये आपल्या स्वामींच्या देखाव्यासाठी 3 फूट ही उंची असणार आहे, म्हणजेच 36 इंच. वरच्या बॉर्डरचे माप आपण 5 इंच घेणार आहे. इथे आपण स्वामींच्या मूर्तीची उंची ही 27 इंच किंवा 2 फूट अशी घेणार आहे. त्यानंतर स्वामींच्या बॅकग्राऊंडमध्ये जे डिझाईन येणार आहे त्याचे विड्थ हे आपण 20 इंच घेऊन त्याच्या साईडला 3 इंच दोन्ही साईडला अशी गॅप ठेवणार आहे आणि त्यानंतर 10 इंच अशा विड्थचे आपण देवळी बनवणार आहे. हे सगळं बॅकग्राऊंडला येणार आणि फ्रंट साईडला आपले हे 4 पिलर येणार आहेत. ते पिलर आपण 8-8 इंचाचे असे 4 पिलर पुढे उभे करणार आहोत. दोन्ही स्केचचे फोटो मी व्हिडिओमध्ये टाकले आहेत, म्हणजे तुम्हाला ते पॉज करून बघता येईल. तर मित्रांनो, भाग 1 इथेच संपूया. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.